नमस्कार, मी पवन निलेवाड. आज आपण आन्सर रायटिंग बद्दल चर्चा करणार आहोत. ओके. आता पहा, मार्केटमध्ये जर तुम्ही पाहिलात ना, तर आन्सर रायटिंग बद्दल खूप मिथ आहेत. ओके. म्हणजे तुम्ही पण आता अगदीच जे विद्यार्थी थोडेसे सिनियर झाले असतील त्यांना माहिती असेल, पण ज्या विद्यार्थ्यांनी कधी याला पाहिलं नसेल किंवा कदाचित म्हणजे अगदी निग्लिजिबल आहेत पहा गोष्टी, व अगदी इंडस्ट्रियलायझेशन असं झालेलं आहे कोचिंगचं पहा, की बस सांगू नका तुम्ही. म्हणजे तुम्ही 5 वर्ष जरी या इंडस्ट्रीमध्ये राहिलात ना, तरी तुम्हाला गोष्टी काही माहिती नाहीत. ओके. तर प्लीज, मी याच्यापूर्वी कधी म्हटलं नाही की व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, पण आजचा प्लीज तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. तुमचे हे 15 मिनिट म्हणजे अगदी आगामी येणारे 15 मिनिट ना, तुमचं 1 वर्षाचा अटेम्प्ट नक्की वाचवतील याची मी शाश्वती देतो. किंवा तुम्ही जे कोचिंगच्या सापळ्यामध्ये फसणार आहात ना, त्यापासून तरी तुम्ही नक्की वाचू शकता पहा. ओके. म्हणजे याच्या पूर्वी पण हा मी सेम व्हिडिओ बनवलेला आहे, पण तत्पूर्वी पण पहा विद्यार्थ्यांचा खूप कमी प्रतिसाद असतो. त्यामुळे बेटरच आहे, कमी विद्यार्थ्यांना माहिती पोहोचली तर नक्कीच कॉम्पिटिशन कमी असणार आहे. सॉरी, हे थोडंसं निगेटिव्ह झालं. त्यासोबतच पहा, जर शक्य झालं ना तर सिरियस ऍस्पिरंट सोबत हा व्हिडिओ नक्की शेअर करा, कारण ते विद्यार्थी तरी कोचिंगच्या इंडस्ट्रीमध्ये किंवा कोचिंगच्या जाळ्यामध्ये फसू नये. बरं. ओके. एक कळवळीची विनंती एवढीच आहे. तर पहा, मी तुमच्या समोर घेऊन आलेला आहे युनियन पब्लिक सर्व्हिस कमिशनची ही नोटीस. ओके. ही नोटीस नोटिफिकेशन आहे. मग या नोटिफिकेशन मधील पेज नंबर 31 वरती यायचं आहे तुम्हाला. ओके. पेज नंबर 31 वरती आल्यानंतर इथे तुम्हाला अशा पद्धतीने काय दिसणार आहे, नोट नंबर 3 दिसेल, जे की काय म्हणू शकता, मायोपिया बद्दलची एक नोटीस आहे, जी आपल्यासाठी गरजेची नाही, पण त्याच्यानंतरची जी नोटीस आहे ना, ती खूप महत्वाची आहे. व मोस्ट ऑफ द ऍस्पिरंट या नोटीसला निग्लेक्ट करतात. ओके. किंवा जे कोचिंग इंडस्ट्रीमध्ये पहा, जे टेस्ट सिरीज तुम्ही लावता तिथे पण ही गोष्ट निग्लेक्ट केली जाते. आता पहा, मला खरंच अनुभव आहे या गोष्टींचा. म्हणजे मी भरपूर टेस्ट सिरीज वगैरे लावलेले आहेत, म्हणजे अगदी माहिती आहे की कुठे विद्यार्थी वगैरे. पण ज्यावेळेस मी पाहिलं ना, त्यावेळेस माझे पण डोळे वगैरे खुललेले आहेत. मग अगदीच माझ्याजवळ जे ज्ञानप्राप्ती झालेली आहे, मी ते तुम्हाला शेअर करण्याचा प्रयत्न करतोय. त्यामुळे प्लीज शक्य झालं तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पाहू शकता. तर चला सुरुवात करूयात आपण. पहिली नोटीस आहे पहा, युपीएससीने दिलेली, की द कमिशन हॅव डिस्क्रिशन टू फिक्स क्वालिफाईंग मार्क्स इन एनी ऑर ऑल द सब्जेक्ट ऑफ द एक्झामिनेशन. ओके. म्हणजे युपीएससी कडे सर्व अधिकार आहेत. त्यांनी 35% पण पास करू शकतात, किंवा 33% पण पास करू शकतात, किंवा 23% पण ते पास करू शकतात. याबद्दल युपीएससीला आपण प्रश्न विचारू शकत बिलकुल नाही. त्यामुळे ही नोटीस आपल्यासाठी गरजेची नाही. म्हणजे अगदी ते सर्व काही अधिकार त्यांच्याकडे आहेत, हे मी मान्य करतो. या नोटीसला थोडंसं निग्लेक्ट करूया. 2 नंबरच्या नोटीसला पहा. इफ अ कॅन्डिडेट्स हँड रायटिंग इज नॉट इझिली लेजिबल, अ डिडक्शन विल बी मेड ऑन धिस अकाउंट फ्रॉम द टोटल मार्क्स ऑफ अदरवाइज अक्युरिंग टू द कॅन्डिडेट. म्हणजेच या सेकंड नोटीसचं युपीएससीचं म्हणणं काय, तुम्हाला आय होप लक्षात आलं असेल, की तुमची जर हँड रायटिंग युपीएससीच्या एक्झामिनर आहेत त्यांना जर ओळखू येत नसेल तर तुमचे मार्क निगेटिव्ह होतील. म्हणजेच काय, युपीएससी मेन्स मध्ये निगेटिव्ह मार्किंग आहे का नाही, तर बिलकुल यस, निगेटिव्ह मार्किंग आहे. व हे मी माझ्या घरून वगैरे कुठून पीडीएफ आणलेलं नाहीये, तर हे युपीएससीने स्वतः दिलेलं आहे. आता तुम्ही डायरेक्टली जाऊन गुगलवरती सर्च करू शकता. आता मला नाही आठवत की त्या कोचिंग इंडस्ट्रीने वगैरे त्याला अपडेट केलेलं आहे का नाही, पण मी ज्या वेळेस 2 वर्षापूर्वी हे व्हिडिओ केलेलं होतं ना, त्यावेळेस गुगलने पण म्हटलं होतं की नो, युपीएससी मेन्स मध्ये आन्सर रायटिंग निगेटिव्ह नाही, असं त्यांनी म्हटलं होतं. पण पहा ना, तुम्ही इथंच दिलेलं आहे की युपीएससी मेन्स मध्ये डिडक्टिव्ह मार्क केलं जाईल. ओके. म्हणजे अगदीच कोचिंग इंडस्ट्री तुम्हाला वेगळ्या मार्गावर घेऊन जाते. मला हेच दाखवायचं होतं, बाकी काहीच नाही आहे पहा. ओके. त्याच्यानंतर आणखीन पुढे चला. मार्क्स विल नॉट बी अलॉटेड फॉर मिअर सुपरफिशियल नॉलेज. म्हणजे तुम्ही जे म्हणता ना, पहा, युपीएससी आणि ग्रॅज्युएशन किंवा युनिव्हर्सिटी लेवलची एक्झाम वेगळी आहे. प्लीज लक्षात घ्या तुम्ही. मला काय सांगायचं आहे पहा, अगदी 50 मार्काचा पेपर आणि 3 तास तिथं वेळ असतो युनिव्हर्सिटीच्या एक्झामसाठी, पण 250 मार्काचा पेपर आणि 3 तासाचा वेळ कुठं असतं, युपीएससी साठी असतं. हे विद्यापीठ लेवल आहे, ही युपीएससी लेवल आहे. इथं तुम्हाला सुपरफिशियल नॉलेज वरती तुम्ही मार्क मिळवू शकता, किंवा तुमच्याच वर्गातील जे वर्ग शिक्षक आहेत ते तुम्हाला पेपर आणून दाखवतात, किंवा हे तुम्ही गोष्टी पाठ करा, किंवा जे सेमिनारला टॉपिक दिलेले असतात, असाइनमेंटला टॉपिक दिलेले असतात, त्यावरून तुम्ही युनिव्हर्सिटी लेवलची एक्झाम पास करू शकता. पण युपीएससीला तसं जमत नाही. तुम्हाला तिथं सुपरफिशियल नॉलेज लागत नाही, तुम्हाला तिथं डीप मध्ये जावं म्हणजे जावं लागणारच आहे. त्यासाठीच पहा, मेन्स आन्सर रायटिंग किंवा जे काही मी बॅकवर्ड लिंकेजेस वगैरे सांगत असतो त्याचं नेमकं कारणच हे आहे. सुपरफिशियल नॉलेज वरून युपीएससी पास होऊ शकत नाही. प्लीज लक्षात घ्या तुम्ही. ओके. त्याच्यानंतर पुढे चला. क्रेडिट विल बी गिवन ऑर्डरली, इफेक्टिव्ह आणि एक्झॅक्ट एक्सप्रेशन कंबाइंड विथ ड्यू इकॉनॉमी ऑफ वर्ड्स.
लक्षात येतोय का पॉइंट? 150 शब्द ते 250 शब्द एवढंच UPSC ने दिलेल्या क्रायटेरिया आहे. 150 शब्द ते 250 शब्द. व पहा कंबाईन्ड विथ ड्यू इकॉनॉमी ऑफ वर्ड्स. आता इथपर्यंत लक्षात आलं असेल की 150 ते 250 शब्दामध्ये तुम्हाला उत्तर लिहायचं आहे, बरोबर. आता तुम्ही कोणत्याही कोचिंग इंडस्ट्रीच्या वेबसाईटवरती भेट द्यायचं आहे. तिथे भेट दिल्यानंतर मॉडेल अँसर म्हणून तिथं सेक्शन असतं त्यांचं. मॉडेल अँसर तुम्ही डाउनलोड करा प्लीज. ओके, डाउनलोड केल्यानंतर त्याचे फक्त एक एक शब्द वाचायचे. मग तुम्हाला लक्षात येईल की तुम्हाला कोचिंग इंडस्ट्री बेवकूफ कसं बनवतात. सॉरी, अनपार्लिमेंटरी वर्ड आहेत, परंतु रियालिटी हीच आहे. पहा, म्हणजे तुम्ही कोणतंही इंडस्ट्री घ्या, सॉरी म्हणजे कोणतंही कोचिंग क्लासेस घ्या, तुम्हाला ही माहिती कोणीही देणार नाही. UPSCने स्वतःहून माहिती दिलेली आहे, तरी देखील पहा आपलं जे कोचिंग इंडस्ट्री आहे हे तुम्हाला बर्बाद करण्यामध्ये लागलेले आहेत. स्वतः मी बर्बाद झालेला आहे, त्यामुळे सांगतोय, प्लीज ऐका तुम्ही. ओके, तुम्ही प्लीज एकदा मॉडेल अँसर काढून पहा. तुम्ही 150 ते 250 शब्दामध्ये जर झालं तर बेटर आहे. त्या कोचिंग इंडस्ट्रीला तुम्ही फॉलो करू शकता, अन्यथा प्लीज फॉलो करणं बंद करा. मी परत सांगतोय, म्हणजे मला माहिती नाही तुम्हाला समजत आहेत का गोष्टी नाही हे, पण पहा 1 वर्षाचा जर अटेम्प्ट गेला किंवा असे जर 5-6 वर्ष जर गेले ना, खरं सांगतो म्हणजे जे ऍस्पिरंट ऍस्पिरंट जे सिरीज आहे त्यामध्ये म्हटलेलं आहे पहा, जे कॉन्फिडन्स असताना ते जमीन के अंदर घुसावं आहे, अगदी तशा पद्धतीने हालत होती आपली. त्यामुळे कोचिंग इंडस्ट्रीवरती भरोसा वगैरे ठेवणं थोडंसं कमी करा. मला सांगायची तळमळ हीच आहे. पहा की 150 ते 250 शब्दामध्ये तुम्हाला अँसर लिहायचं आहे, व ते अँसर मॉडेल अँसर मध्ये तर तसं होत नाही. मग तुम्हाला ती कोचिंग इंडस्ट्री तशा पद्धतीने सांगेल का? तर सांगणार नाही. पहा काय सांगायचं आहे, पहा अगदी UPSCची तुम्ही ज्यावेळेस अँसर रायटिंग करणार आहात, ओके, आता तिथं काही शब्द दिलेले असतात. आता त्या शब्दांबद्दल पण मला बोलायचं आहे. पण मी एका दिवशी पहा करंट अफेअर्सच्या कोर्समध्ये मी बोलत असताना काय म्हटलं होतं की तुमच्याजवळ भरपूर नॉलेज असतं, पण 150 ते 250 शब्दामध्ये त्याला बसवणं ही खूप मोठी कठीणाईची परीक्षा आहे. तुम्हाला नॉट अ जोक, म्हणजे मी ज्यावेळेस अँसर रायटिंग करायला बसलो होतो ना, खरंच घाम येतो. अगदी तशा पद्धतीची सिच्युएशन आहे. आता त्या दिवशी मी तुम्हाला अल निनोचा प्रश्न दिलेला होता. अल निनोचा प्रश्नाला लगेच विद्यार्थी काय करतील, डेफिनेशन द्यायला लागतील. मग त्यांनी डेफिनेशन विचारली होती का? UPSCचं जे एक्झामिनर आहे त्याला एवढं बेवकूफ तो नाही आहे पहा की त्याला अल्निनोची व्याख्या माहिती नसेल. मग तिथं काय करायचं आहे, क्वेश्चनची डिमांड तुम्हाला समजली पाहिजे. व क्वेश्चनची डिमांड ज्या दिवशी समजेल ना तुम्हाला, त्या दिवशी तुम्ही 150 ते 250 शब्दामध्ये बरोबर तुम्ही उत्तर लिहिणार आहात. त्यामुळे प्लीज परत मी वारंवार तीच गोष्ट सांगतोय, 150 ते 250 शब्द जर म्हटलं ना, त्या 150 ते 250 शब्दामध्ये बसेल एवढंच उत्तर लिहायचं आहे. क्वेश्चनची डिमांड तुम्हाला काय समजली पाहिजे हे जर असेल तरच तुम्ही जिंकलात ह्या UPSCला. अन्यथा पहा वारंवार तेच रिझल्ट येईल, वारंवार सर्व काही होईल व आपला परत आपण नशिबाच्या वगैरे गोष्टी करूया, नक्की करतो मी पण, पहा त्याबद्दल आहे. पण UPSCने स्वतःहून दिलं असताना आपण जर असं घोडचूक करत असो तर चुकीला माफी नाही आहे. पहा UPSC मध्ये तर बिलकुल नाही. आपल्यापेक्षा दुसऱ्या ऍस्पिरंटला ह्या गोष्टी माहिती असतील, पण आपल्याला जर माहिती नसेल तर ही कोचिंग इंडस्ट्रीची चूक नाही, तर ही आपली चूक आहे, कारण आपण UPSCची नोटिफिकेशन नीट पाहिलेलं नाही आहे. आय होप पॉईंट समजत असतील. त्याच्यानंतर ऑर्डरली, इफेक्टिव्ह आणि एक्झॅक्ट एक्सप्रेशन म्हटलेलं आहे. डन. त्याच्यानंतर पहा, इन द क्वेश्चन पेपर्स व्हेरेवर रिक्वायर्ड SI युनिट विल बी युज्ड. ओके, क्वेश्चन पेपर मध्ये त्यांनी SI युनिटलाच विचारलेलं आहे. त्याच्यानंतर कॅन्डिडेट शुड यूज ओनली इंटरनॅशनल फॉर्म ऑफ इंडियन न्यूमेरिकल्स, दॅट इज 1 2 3 4 5 6 व्हाईल अँसरिंग क्वेश्चन पेपर. क्वेश्चन पेपर मध्ये तुम्ही रोमनचा आकडा अशा पद्धतीने बिलकुल काढायचा नाही आहे, तर 1 2 3 4 अशाच पद्धतीने काढायचं आहे. व हेच MPSCच्या अँसर रायटिंग MPSCच्या बुकलेटमध्ये पण हेच देण्यात आलेलं आहे. तुम्ही इथं पाहू शकता, त्यांनी पण काय म्हटलेलं आहे MPSCने की अ ब क ड किंवा 1 2 3 4 अशाच पद्धतीने तुम्ही उत्तर तिथं लिहायचे आहेत, अन्यथा तुम्हाला मार्किंग होणार नाही. ओके, त्यामुळे मेन्स मध्ये खरंच असतं का निगेटिव्ह, तर यस. त्याच्यानंतर पहा, आता तुम्ही मॉडेल अँसर जर पाहिलात तर काही विद्यार्थी काय करतात पहा, नक्कीच एखादी षटकोनी त्रिकोणी अशा पद्धतीने अँसर वगैरे काढण्याचा, डायग्राम काढण्याचा प्रयत्न करतात. पण पहा UPSCने तसं विचारलंय का तुम्हाला? बिलकुल विचारलं नाही. मग त्या गोष्टींच्या वगैरे मागे लागू नका. पहा कधी कधी काय होतं ना की तुम्ही जे मॅप वगैरे काढता किंवा डायग्राम मध्ये वगैरे ते बसवण्याचा प्रयत्न करताना ते आणि थोडं भद्द करून जातं तुमच्या डायग्रामला. हा, असं तुम्ही करू शकता. पहा, हा आपला प्यारा भारत आहे, इथं वेस्टर्न घाट आहे, इथं ईस्टर्न घाट आहे, हे समजावून सांगण्यासाठी तुम्ही डायग्राम वगैरे काढू शकता. ते थोडंसं चांगलं दिसेल. पण पहा, उगाच गिरवण्यासाठी वगैरे तसं डायग्राम वगैरे काढायचं नाही. UPSCने पण इथं कुठंच म्हटलेलं नाहीये की तुम्हाला तिथं डायग्रामला वगैरे मार्क असतील. मग पहा, एखाद्या टॉपरचा ऐकून वगैरे तसं गरजेचं नाहीये. पहा, व तुम्हाला माहिती असेल UPSC कडे पण मॉडेल अँसर नाहीये मेन्स परीक्षेसाठीचं. मग त्यांनी फक्त आपल्या याच गोष्टीवरती मार्क देणार आहेत ना, तर मग तुम्ही टॉपरला कशाला मॉडेल अँसर मानत आहात?
खरंच रियालिटी सांगतोय पहा, प्लीज जे मिथ आहेत ना ते प्लीज बंद करा. काही गरजेचं नाही आहे. पहा आता नक्कीच हे थोडंसं कोचिंगच्या विरोधात आहे. आता मी स्वतःहून या व्हिडिओमध्ये पण दाखवलं असतं, परंतु पहा सध्याला आपल्याला पुढे जायचं आहे व तशा पद्धतीने वादविवादामध्ये वगैरे पडायचं नाही आहे. कारण प्रत्येक इंडस्ट्री काय करत आहे, मॉडेल अँसर काढतच आहे. पण प्लीज मी परत म्हणतोय, 150 ते 250ची जर शब्द मर्यादा जर पालन करत असेल ना, नक्कीच ते चांगले व्यक्ती आहेत. अन्यथा युपीएससीने त्यांना पण बर्बाद केलेलं असेल, पण त्यांनी कुठेतरी चूक केलेली आहे हे तुम्ही लक्षात घ्या. म्हणजे ते पुन्हा मॉडेल आन्सर वगैरे तयार केले असतील, बिलकुल असू शकतील. पहा त्याबद्दल काहीच वाद नाहीये, कारण हे युपीएससीने स्वतः डायरेक्टिव्ह दिलेला आहे. व पाहताना एका व्यक्तीचं नाही तर 15,000 जणांचं तिथं आन्सर कॉपी चेक करायची आहे ना, मग त्यांनी नाही होऊ शकणार. ओके डन. तर आय होप हे तुम्हाला समजलं असेल की युपीएससीने तुम्हाला काय काय सांगितलेलं आहे. तसंच पहा एमपीएससी मध्ये पण आहे, पण जास्त करून एमपीएससीने इथं काही निगेटिव्ह बद्दल वगैरे चर्चा केली नाही, किंवा एमपीएससीने पण कुठंच म्हटलं नाही की बा तुम्ही आकृत्या वगैरे काढायचा आहे किंवा भारताचा नकाशा काढायचा आहे. हा भारताचा नकाशा प्लीज काढत चला, थोडंसं ते बेटर वाटतं, एक्सप्रेशन बेटर होतं. पण विनाकारण हे मॅप, माइंड मॅप वगैरे ज्याला तुम्ही म्हणता, हा माइंड मॅप वगैरे ते खरंच गरजेचं नसतं. त्यामुळे काय होतं पहा, काही विद्यार्थ्यांचं कॉन्फिडन्स पण लूज होतं तिथं. मग यासाठीच म्हणतोय की गरजेचं नाहीये. जिथं गरज असेल ना, हा पहा आता मुघलांचे जे काय म्हणू शकता, डिक्लाइन ऑफ मुघल, हे समजावण्यासाठी तुम्ही डायरेक्टली तिथं माइंड मॅप वगैरे तशा पद्धतीने काढू शकता, किंवा वरून ते खालीपर्यंत त्यांची लिस्ट वगैरे देऊ शकता. कारण एकत्र जर केला तर ते थोडंसं वेगळं वाटेल. किंवा व्हाईसरॉय ऑफ इंडिया असं जर आलं तर पहा, पहिल्यांदा व्हाईसरॉय कोण होता, दुसरा व्हाईसरॉय, तिसरा व्हाईसरॉय, चौथा व्हाईसरॉय, अशा पद्धतीने तुम्ही देऊ शकता. हे थोडंसं रिप्रेझेंटेशन बेटर वाटतं. आणि आता पहा गरजेचं नाहीये. निबंध टाईप जरी तुम्ही उत्तर लिहिलात ना, तरी मोर दॅन सफिशियंट आहे. युपीएससीला कुठंच डिमांड नाही आहे माइंड मॅप वगैरे पाहिजे म्हणून. ओके, तर हे झालं थोडंसं युपीएससी आणि कोचिंग इंडस्ट्रीमधील जे मिथ होते ना, ते मी तुम्हाला समजावून सांगण्याचा प्रयत्न केला आहे. आय होप तुम्हाला हे सर्व काही समजलं असेल. त्याच्यानंतर पहा मेन्स बद्दलचे काही डायरेक्टिव्ह वर्ड्स आहेत. आता डायरेक्टिव्ह वर्ड्स युपीएससी देतं म्हणजे काहीतरी त्याच्या मागचं कारण असेलच ना. आणि आता पहा, कोणी पण प्रत्येक शब्दाला एक्सप्लेन, डिस्क्राईब, इल्युसिडेट असं म्हणणारच नाहीये ना, त्याच्या मागचं काहीतरी कारणच असेल ना. मग हे सर्व इथं मी शब्द वगैरे दिलेत. पण पहा आजच्या लेक्चरमध्ये हे सर्व शब्द वगैरे सांगणं हे एकाच दिवशी सगळं बंबार्डिंग केल्यासारखं होईल. बरोबर आहे. याची पीडीएफ मी ना आपल्या टेलिग्राम चॅनलवरती ऑलरेडी अपलोड केली आहे, तिथून तुम्ही ऍक्सेस करू शकता व याला वाचू शकता. मग मी काय करणार आहे पहा, एक एक दिवस तुम्हाला अशा पद्धतीने हे शब्द जे आहेत, आपण 8 दिवस या शब्दाबद्दलच वगैरे थोडीशी चर्चा करणार आहोत. अशा पद्धतीने मी डेली थोडं 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 करून तुम्हाला घेऊन जाणार आहे पुढे. फक्त मला जे कोचिंग इंडस्ट्रीज वगैरे जे तुम्हाला सांगत नाहीत ना, जे मला अनुभव आलेला आहे या कोचिंग इंडस्ट्रीमधून किंवा युपीएससी मी स्वतः केल्यानंतर, ते मी थोडंसं सांगण्याचा तुम्हाला प्रयत्न करत आहे. ओके, आय होप तुम्हाला हे सर्व काही योग्यरित्या समजत असेल. नक्कीच फीडबॅक देत चला. म्हणजे आणखीन काही सजेशन असतील तर नक्की तुम्ही सांगत चला, आपण त्याबद्दल पण सुधारणा नक्की करण्याचा प्रयत्न करूयात. आता इथे सर्व मी शब्द दिलेले आहेत, पण पहा थोडंसं इंटरनेटचा इश्यू, क्लायमेटचा इश्यू, हे सर्व पाहता मला थोडंसं थांबावं लागणार आहे. त्यानंतर शेवटी जाता जाता स्वतःच्या बॅचचं मी प्रमोशन नक्की करेन. तर पहा, आपण नक्कीच छोटे मोठे एज्युकेटर आहोत. ओके, त्यानिमित्ताने आपलं काही स्वतःचं ऍप वगैरे नाहीये. म्हणजे विद्यार्थ्यांचा प्रश्न होता की सर ऍप वगैरे आहे का, किंवा तुम्ही आन्सर वगैरे कसं चेक करणार आहात. ओके, तर त्याबद्दल थोडक्यात मला सांगायचं आहे. तर पहा, आपले जे क्लास असतील ते मी बेसिकली गुगल मीट किंवा झूम मीट घेईन, व त्यामध्ये हे जे सर्व शब्द आहेत, आता अगदीच फ्री ऑफ कॉस्ट पण सांगणार आहे. डेली करंट अफेअर्सच्या लेक्चरमध्ये पण या शब्दांचा अर्थ मी सांगेन, कारण विद्यार्थ्यांना मला तशा पद्धतीने प्रश्न डेली द्यायचा आहे. या निमित्ताने डेली प्रश्न मी तुम्हाला देईन. ओके, तिथं पण हे अर्थ समजावून सांगेन. पण ज्या विद्यार्थ्यांनी बॅचमध्ये एनरोल वगैरे केलेत, तिथं प्रत्येक शब्दाचा अर्थ कशा पद्धतीने आपल्याला हे करायचं आहे, म्हणजे आन्सर कशा पद्धतीने फ्रेम वगैरे करायला लागेल, याबद्दल मी डिटेल डिस्कशन व्हिडिओ स्वरूपातून, त्यासोबतच गुगल मीट, त्यानंतर झूम मीट पद्धतीने प्रयत्न करणार आहे. व या शब्दांची अर्थ तुम्हाला वेळोवेळी मी तिथं समजावून सांगणार आहे. एखाद्या विद्यार्थ्यांना जर कुठे समस्या येत असेल, किंवा आन्सर रायटिंग करत असताना परत जर तुम्हाला भीती निर्माण होत असेल, कारण मला झालेली आहे पहा भीती, व प्रत्येक विद्यार्थ्याला होते ती, 150 ते 250 शब्दामध्ये उत्तर कसं लिहायचं हे तुम्हाला पहिल्यांदा जमणार नाही. मग तिथं मी नक्कीच तिथं मदत सर्व काही करणार आहे. मग अगदीच आपलं काही ऍप वगैरे नाही तर टेलिग्राम चॅनलवरती, एक टेलिग्राम ग्रुप असेल आपलं, व त्या ग्रुपनुसारच आपण तिथं काय विद्यार्थ्यांना मदत करणार आहोत. ओके, व ही फीस जी आहे ती पहा, अगदी तुम्हाला उत्तरलेखन पूर्ण होण्यासाठी मी ही फीस ठेवलेली आहे. म्हणजे अमर्यादित उत्तरलेखन यामध्ये तुम्हाला मिळणार आहेत. ओके, फक्त 1 ते 2 असं उत्तर तिथं तुम्हाला नाही आहेत. तर नक्कीच प्रत्येक उत्तरचं तुम्ही कुठं चुकलेला आहात व कोणतं गोष्ट बरोबर आहे, व कुठे या शब्दाच्या ऐवजी दुसरा शब्द कोणता बरोबर होता का हे सांगण्याचा प्रयत्न मी करणार आहे. आता अगदीच पहा, तुम्हाला एक मी प्रश्न देतो किंवा एक तुम्हाला उदाहरण देऊ शकतो मी, की नीती आयोगाच्या भाषेमध्ये जर तुम्ही पाहिलात ना, तर आपण काय म्हणतो,
गरीब जिल्हा आहे किंवा अगदीच पुअर जिल्हा आहे किंवा अंडर डेव्हलप्ड जिल्हा असं म्हणतो, परंतु नीती आयोगाच्या भाषेमध्ये एखाद्या जिल्ह्याला ऍस्पिरेशनल डिस्ट्रिक्ट तिथं म्हटलं जातं. ऍस्पिरेशनल डिस्ट्रिक्ट, आकाशी जिल्हा. ओके, म्हणजे तो थोडंसं स्वप्न बघत आहे अशा पद्धतीने तिथं, म्हणजे एखादी शब्द असतं ना ते एक्झामिनरला खूप क्लिक करून जातं. ओके, मग ते तशा शब्दांच्या काही टिप्स वगैरे असतील ना, कोणता शब्द कुठं वापरायचं हे सर्व मी तिथं सांगणार आहे. मग यासाठीच पहा, मला स्पेशल कोचिंग यासारखं तुम्ही म्हणू शकता, तर मी फक्त 20 विद्यार्थ्यांना त्यामुळेच देत आहे व टेलिग्राम ग्रुप वरूनच मी तुम्हाला हे कोचिंग वगैरे देऊ इच्छितो. त्यामुळे शक्य झालं तर तुम्ही एनरोलमेंट नक्की करू शकता. तुम्हाला आणखीन काही समस्या वगैरे असतील तर नक्कीच या नंबरवरती तुम्ही रीच करू शकता, म्हणजे कॉल किंवा मेसेज नक्कीच करू शकता. ओके, आय होप तुमच्या सर्व समस्या इथं सुटलेल्या असतील. त्याच्यानंतर मी ही PDF आपल्या टेलिग्राम चॅनलवरती ऑलरेडी दिली आहे. प्लीज तुम्ही डाउनलोड करा व तुमच्याजवळ ही सोबत नक्की ठेवा. व प्रत्येक शब्दाचा अर्थ असं समजू नका फ्री ऑफ कॉस्ट आहे म्हटल्यानंतर मास्तर सांगणार नाही, मी नक्की सांगणार आहे. डेली करंट अफेअर्सच्या लेक्चरमध्ये हे तुम्हाला शब्दांचे अर्थ समजणार आहेत. त्यानंतर जे विद्यार्थी एनरोल करणार आहेत त्यानंतर मी स्वतःहूनच गाईड करणार आहे, कारण उदाहरण वगैरे तुम्हाला द्यावे लागतील. व प्रत्येक आठवड्यामध्ये आपण एका शब्दानुसार वगैरे उदाहरण पाहणार आहोत. त्याच्यानंतर पहा PYQचा रोल जे आहे ना ते पण मी यामध्ये नक्की सांगणार आहे. ओके, त्यामुळे फक्त विश्वास ठेवा तुम्ही माझ्यावरती, की बाबा हे तरी असं करणार नाही. म्हणजे कोचिंग इंडस्ट्रीवर तुम्ही पाहू शकता दुसरीकडे व माझ्याकडे नक्की येऊ शकता. त्यासाठीच पहा मी ही नोटिफिकेशन घेऊन येण्याचा प्रयत्न केला, ज्यामुळे आय होप थोडासा विश्वास तुम्हाला बसला असेल की बा हा व्यक्ती चांगला आहे या नात्याने. ओके, किंवा टीचिंग तरी तुम्हाला समजली असेल, जरी माहिती नसेल, एखादा विद्यार्थी पहिल्यांदा चालला असेल तर प्लीज माझे डेलीचे करंट अफेअर्सचे व्हिडिओ तुम्ही पाहू शकता व त्यावरून ठरवू शकता की हा मास्तर चांगला शिकवतो अथवा नाही. किंवा जर तुम्हाला वाटत असेल कुठं सजेशन द्यायचं असेल तर नक्की प्लीज मला सजेशन तुम्ही देऊ शकता. ओके, म्हणजे मी पण शिकतच आहे व तुम्ही पण नक्कीच शिकण्याच्या प्रोसेसमध्ये आहात, त्यामुळे नक्कीच दोघांची पण तिथं आपण हेल्प नक्की करूयात. ओके, इथं थांबतो मी, थोडासा वेळ जास्त झाला त्याबद्दल क्षमस्व आणि धन्यवाद.